पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू देवीने कोणाचा वध केलाय म्हणालीस? विरोचक। विरोचक हे नाव अधोक्षज सारखं साऊंड करतं म्हणून तुला वाटलं असेल, पण विरोचकाचा उल्लेख तर ग्रंथातही आहे। ग्रंथ वाचून घेतलास ना तू हेमाकडून? असो, मला सांग, नेत्राचा आणि हळद कुंकवाचा संबंध कसा? रुपाली, आई, मी तुम्हाला बोलवायलाच येत होते। बसा ना, खाऊन घ्या काहीतरी। नाही नको। नेत्रा कुठे? ती आधी बरोबर गेले ऑफिसला। का हो? हल्ली नेत्रा अशी का वागते काही कळत नाहीये। एक काम तिला 100दा सांगावं लागते। काही हवं होतं का तुम्हाला? मला सांगा, मी देते। मला जाडं मीठ हवं होतं। नेत्रा म्हणाली होती की केतकीला मी मागवायला सांगते। आता मीठ आलंय नाही आलंय मला काही माहित नाही आणि नेत्राही काही बोललेली नाही। पण जाडं मीठ कशाला? अगं, इंद्राणींनीच सांगितलं होतं घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये जाडं मीठ ठेवा म्हणून। काय ग इंद्राणी, किती दिवस करावं लागेल हे? हा संपूर्ण आठवडा तरी करावं लागेल। ठीक आहे, मग मीच आता जाऊन आणते मीठ। आई, उन्हा तानाचं नका बाहेर जाऊ, तुम्ही बसा। मी बाहेर चाललेच आहे, मी येताना घेऊन येते। बर। बोल बंटी। अरे कुठेस तू? तू सांगितलं होतंस तिथे आलीये मी। ताई, ताई बोल। मी ती, अरे काय अवस्था झाली आहे बंटी तुझी? तुझ्यामुळे झाले सगळं ताई, तुझ्यामुळे। ठिकठिकाणी अजून माझे पोस्टर्स लागलेत। 1 लाख रुपये मिळणार म्हणून तुझ्यामुळे झालं। माझ्याकडचं सगळं सामान पैसे सगळं चोरीला गेलं। काहीच नाही राहिलं माझ्याकडे ताई। ग्रंथ दे, ग्रंथ दे बंटी। नाही देणार मी ताई। अरे तू सुरक्षित राहावास म्हणूनच म्हणतीये। तो ग्रंथ माझ्याकडे असला तर सुरक्षित राहशील तू। काय काय कळत नाहीये का? कळत नाहीये? हे नाकातनं रक्त वगैरे कशामुळे आलं होतं? नाही आलंय, हे या ग्रंथामुळे आलं होतं बंटी। म्हणून म्हणते ग्रंथ माझ्याकडे दे। तो ग्रंथ स्वतःकडे ठेवलास तर फुकटचा मरशी। मी का मरेल? मी नाही म्हणत ताई। मी काही केलंच नाही ताई। मी का मरणार आहे? शांत शांत हो। काय घेशील शांत व्हायला? 75 लाख ताई। माझं 75 लाख देऊन टाक। हे बाबा, तुम्हाला पैसे दिले असते ताई, मी इकडनं निघून जाईन। मी कायमचं निघून जाईन इकडनं। खरंच मला माझे पैसे देऊन टाका ताई। हे घे, आता एवढे ठेव। हा, शांत राहा। एवढीची चिल्लर कशाला देते? माझ्या हक्काचे पैसे दे ना मला, 75 लाख रुपये। मी 10 करोड देईन तुला, जरा थांब। कधी देणार आहेस? कधी देणार आहेस तुम्हाला माझे पैसे? मी म्हातारा झाल्यानंतर देणार आहेस का? बंटी असं काय करतोयस? जरा अडचणी आहेत घरात। ते मला काय माहिती नाही। मी काम करतो, मी येऊन ना तुझ्या घरी येऊन राहतो ताई। हा, तू तुझ्या घरच्यांना जे काय उत्तर द्यायचं ना ते तुझं तू दे। मूर्खपणा करू नकोस। मूर्खपणा करू नकोस, मी सांगते ते ऐक। ते पैसे घे आणि इथून जा कुठेतरी, लपून राहा, बाहेर येऊ नकोस प्लीज। कुठे लपू? आता फक्त स्मशानात जायची वेळ राहिली बाकी। काय बोलतोयस बंटी? असं होऊ देईन का मी? नाही होऊ देणार। मी करेन काहीतरी, पण तू जिवंत राहा बंटी। आगाऊपणा करू नकोस, आणि जर आगाऊपणा केलास ना तर हा ग्रंथ तुला स्मशानात नाही पोहोचवणार, पण मी स्मशानात नक्की पोहोचवेन। तेव्हा शांत राहायचं।
साहेब, आतापर्यंत ज्यांनी कोणी हा ग्रंथ वाचलाय किंवा देवी आईच्या इच्छेविरुद्ध हा ग्रंथ हाताळलाय ते सगळे या मृत्यूचक्रात अडकतील. सगळ्यांचा जीव जाईल. जर रुपालीबाई साहेबांनी खरंच काही केलं असेल तर त्यांच्याही जीवाला धोका आहे. त्यांच्यावरही कधीही संकट येऊ शकतं. आईच्या जीवाला ग्रंथामुळे का धोका असेल? आईचा काय संबंध आहे ग्रंथाशी? आणि मी का विचार करतोय त्या ग्रंथाबद्दल एवढा? पथेटिक. नेत्रा या अशा नॉनसेन्स गोष्टी डोक्यात टाकते. पाणी. तुम्हाला कॉफी देऊ साहेब? साहेब काय झालंय? साहेब नेत्रा आणि इंद्राणी दोघींचा जीव अडकला या ग्रंथात. दोघी हात धुवून मागे लागल्यात ग्रंथाच्या. म्हणूनच हा ग्रंथ खरं तर घरात ठेवणं धोकादायक आहे. पण असो, आजची रात्र काढते, उद्या सकाळी बँकेच्या लॉकरमध्येच ठेवते ग्रंथ नेऊन. आता उद्यापर्यंत हा ग्रंथ कुठे लपवून ठेवू? आई बिझी आहेस का तू? थोडं बोलायचं तुझ्याशी. ये ना, ये बोलूया. ये. काय झालंय? काही नाही, थोडं विचित्र फिलिंग आलं होतं मला. काय झालंय? शेखरचा फोन आला होता का? ते काही बोलले का तुला? आई ते एक वेळ काही बोलले तर इग्नोर करता येत, पण ही नेत्रा आहे ना, कधी कधी असं काहीतरी बोलते जे डोक्यातून जातच नाही. म्हणजे आपण ठरवतो की आपण टेन्शन नाही घ्यायचं कुठल्याही गोष्टीचं, पण नेत्रा टेन्शन देतेच. तू कशाला लक्ष देतोस तिच्या बोलण्याकडे? काय बोलली ती? आई ती इंद्राणी आणि नेत्राची ती त्रिनयना देवी यांचा काय संबंध आहे? काय काय संबंध असणार आहे? काय म्हणजे काय म्हणतोयस? तुम्हाला नीट सांगशील का? नेत्राचं असं म्हणणं आहे की त्या त्रिनयना देवीचा ग्रंथ जो त्या मंदिरातून चोरीला गेला होता तो इंद्राणीने वाचलाय. तो ग्रंथ मिळायला हवाय. नेत्रा असं म्हणाली म्हणजे इंद्राणीनेच नेत्राला हे सांगितलं असणार. पण का? तुला कशाला हवाय तो ग्रंथ? मला नकोय, नेत्राला हवाय. ती वेडी झाली आहे त्या ग्रंथासाठी. हे बघ आधी, पण आई हे बघ, मला माहितीये तुला असं वाटेल की मी कशाला उगाच या सगळ्यात पडतोय,
पण काय, हा ग्रंथ त्या नेत्राला मिळाला तर ती कदाचित जाईल इथून कायमची. कदाचित ती इंद्राणी सुद्धा जाईल. कुठे असेल तो ग्रंथ? जाऊ दे ना, तू कशाला लक्ष घालतोयस नको त्या गोष्टींमध्ये? कारण मला कळत नाहीये मी काय करू. तू काही करू नकोस, काहीच करू नकोस. आधी शांत राहा. तुला माहितीये ना, माहितीये की नाही नेत्रा कशी आहे? ती उगाच मनातल्या मनात काहीतरी विचार करत राहते आणि काहीतरी गोष्टी रचत राहते. नको लक्ष देऊस त्याच्याकडे. आणि आता शेखर नाहीये तिथे, तेव्हा कामाकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे की नाही? आई पण ती नेत्रा, काम महत्वाचं आहे की ती नेत्रा? तू जा फ्रेश होऊन घे, नको विचार करूस. ऑफिसमधून आत्ताच आलायस ना, फ्रेश हो, जा. ऍक्च्युली पण तू कुठे गेली होतीस? शॉपिंगला गेली होतीस ना तू? आधी तू फ्रेश हो ना, आधी फ्रेश हो. पण मला दाखव तर तू काय. हा व्यवस्थित, मग दाखवणार सगळं शॉपिंग. जा 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 जा. बरं आलो लवकर. हो. नेत्राला ग्रंथ मिळाल्यावरती निघून जाणार नाही, आणखी वरचढ होईल. आणि ते मी होऊ देणार नाही. आणि इंद्राणीच्या मनात काय आहे तेही कळायला हवंय मला. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे. कोणी केली जर तरीही आगळी कनधेटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई. आठवल्या ओळी ग्रंथातल्या आहेत. अर्थ लक्षात आला असेल ना तुमच्या? जर तुम्ही ग्रंथ वाचलाय तर या ओळींच्या अर्थाप्रमाणे तुम्ही आता जिवंत नसता, पण तरीही तुम्ही जिवंत आहात. कसं काय? तुम्हाला दिव्य दृष्टी आहे. देवी आईचं वरदान आहे तुम्हाला. सांगा ना, तुम्ही ग्रंथ वाचलाय तरी तुम्ही जिवंत कशा? नाही, ते मी उगाच सांगितलं होतं. मी नाही वाचलाय ग्रंथ. आणि मला काम करायचंय. मला डिस्टर्ब नको करूस. कसलं काम करायचं तुम्हाला? ज्या कामासाठी तुम्ही या घरात आलात ना, ते काम कधीच पूर्ण होणार नाहीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आज तुम्ही जायला निघाला होता ना, मग अचानक का थांबलात? असं काय झालं अचानक?
ज्यांनी तुम्हाला या घरात आणलंय त्यांनी नाही ना थांबवलं तुम्हाला, मग तरीही का थांबलात? कोणी थांबवलं तुम्हाला? मला सांगा, तुम्ही का थांबलात? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. इंद्राणीताई काहीतरी लपवत आहेत. यांचा नक्की काय संबंध आहे ग्रंथाशी? मला यांच्या मनातलं ओळखता आलं असतं तर किती बरं झालं असतं. आधी वाटायचं रुपाली बाईसाहेबांनी त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवण्यासाठी या बाईला घरात आणलंय, पण नाही. हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. काहीतरी आहे जे मला कळत नाहीये. काय संबंध आहे माझा या घराशी? इथे येण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे काय गुपित आहे? तू का दिसलीस मला? या मागचं कारण कसं कळणार आहे मला? कसं शोधू मी ते कारण? भीती राहिली नाही का कसलीच? वरदान आहे याचा अर्थ असा नाही की कशालाच घाबरायचं नाही. काय बोलतेस तू? हे बघ, तुला एक संधी दिली आहे याचा अर्थ असा नाही की स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचं. स्पष्ट बोलशील जरा? मला न सांगता आणखी काय काय पदव्याप करून ठेवलेस तू? काय झालंय? तू ग्रंथ वाचलायस हे नेत्राला सांगायची काय गरज होती? काय काय होऊ शकतं याचा अंदाज आहे तुला? जाऊ देते. जाऊ दे म्हणजे? बघ, तुला पहिली आणि शेवटची संधी दिली मी. जर तुझं वागणं माझ्या अंगाशी आलं ना तर याद राख. तू नको टेन्शन घेऊ, मी बोलले तिच्याशी. ऐक, प्रकट दिनाच्या दिवशी नेत्राच्या बाबतीत जे आपण ठरवलंय तसंच होईल ना? सगळं होईल. फक्त माझी एक अट आहे. तू मला अट घालतेस? तुझी अट मान्य केली ना मी, मग माझी अट मान्य करावी लागेल तुला. कसली अट? प्रकट दिनाच्या आधी त्रिनयना देवीचा ग्रंथ तुझ्याकडे किंवा अधोक्षजकडे आहे याचा पुरावा मला पाहिजे. ठीक आहे, तयारीला लागा. काकू, हे काय तुम्ही नाश्त्याची सगळी तयारी पण केली? मला आवाज द्यायचा ना. अगं पोहे झालेत सुद्धा, सगळ्यांसाठी पोहे केलेत, पण अद्वैतला उपमा हवाय त्याचीच तयारी करते. बरं ठीक आहे, द्या मी करते. हे राहू दे, तू अद्वैत सोबत ऑफिसला जाते, जायच्या आधी सगळी तयारी करून ठेवतेस. मला पण करू दे ना सगळं काहीतरी. काकू पण आता हे मी करते ना. राहू दे ना काकू. बरं, तुला काहीतरी करायचंच आहे ना, मस्तपैकी चहा कर. नेत्रा, हा, इंद्राणी मॅडम उठल्या नाहीत का अजून? मी म्हणजे मगातपासून बाहेर आल्या नाहीत म्हणून विचारलं. नाही, त्या कधीच उठल्या, योगासनं करतायत. तुला काय वाटतं ग त्यांच्याबद्दल? मला की नाही काही कळतच नाही त्यांचं. म्हणजे असं वाटतं की त्यांना आपल्या मनातलं कसं काय वाचता येत असेल, पण त्या सगळं बरोबर सांगतात आणि मग विश्वास बसतो. इंद्राणीताई बाईसाहेबांच्या सांगण्यावरून इथे आल्या असल्या, त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळं करत असल्या तरी त्यांच्या बोलण्यातली एक गोष्ट खरी वाटते. ग्रंथ इंद्राणीताईंकडे नाहीये, ग्रंथ बाईसाहेबांकडेच आहे. पण तो त्यांच्याकडून मिळवू कसा?
बाईसाहेब इतके सहजासहजी ग्रंथ नाही देणार. आता या ग्रंथाचं काय आहे मध्येच? तू तो ग्रंथ चोरायला इंद्राणीच्या घरी गेलीस. इंद्राणी म्हणते तिने तो ग्रंथ वाचलाय. अचानक हा ग्रंथ सगळ्याचं सेंटर कसं काय झालं? बाईसाहेबांकडून ग्रंथ मिळवण्यासाठी अद्वैत साहेबांची मदत घेतली तर? खरं तर अद्वैत साहेबांना या सगळ्यात आणून मला त्यांना कोणताही त्रास नाही द्यायचा आहे. पण ग्रंथ बाईसाहेबांकडे हे जर अद्वैत साहेबांना कळलं तर कदाचित गोष्टी बदलतील.